नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा तयारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मी जाधव सर. आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन पॉइंट, नवीन टाईपचा विषय घेऊन आलोया. आज आपण पाढे कसे तयार करायचे या पॉइंटचा अभ्यास करणार आहोत. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपण आता विद्यार्थी मित्रांनो पाढे कसे तयार करायचे हा पॉइंट बघूया. बऱ्याच विद्यार्थी मित्रांना म्हणजे 10वी असू द्या, 12वी असू द्या किंवा ग्रॅज्युएट लेवल असू द्या, बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम आहे की कमीत कमी 1 ते 20 पर्यंतचे त्यांचे पाढे-पाठ आहेत. पण 20च्या पुढचे जे नंबर्स आहेत, त्यांचे पाढे-पाठ नाहीत. तर पाढे-पाठ करण्याची गरज नाही. फक्त एक ट्रिक्स आहे, एक आयडिया आहे. या आयडियाचा वापर करून तुम्ही हे जे पाढे आहेत ते तयार करू शकता. आणि ते मेथड आपल्याला आज बघायचे आहे. हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता आज मी पहिल्यांदा 53चा पाढा कसा तयार करतोय ते नीट लक्षपूर्वक ऑब्झर्व करा आणि प्रत्येक पाढा तुम्हाला तयार करता येणार आहे. व्हिडिओ लास्ट पर्यंत वॉच करा, अजिबात स्किप करू नका. तर बघा 53. आता आपल्याला इथे 53चा पाढा तयार करायचा आहे. ठीक आहे, पहिलं काम करायचं बघा. आता 5चा पाढा सेपरेट लिहायचा, त्याच्यानंतर 3चा पाढा सेपरेट लिहा. बघा पहिल्यांदा 5चा पाढा मी लिहितो. 5 गुणिले 1, मी इकडे गुणाकार करतो. 5 गुणिले 1 बरोबर 5. बरोबर आहे, 5 गुणिले 1 बरोबर 5. पुढे 5 गुणिले 2 बरोबर 10. पहिल्यांदा 5चा पाढा लिहितो मी. पुढे 5 गुणिले 3 बरोबर 15. पुढे 5 गुणिले 4 बरोबर 20. पुढे 5 गुणिले 5 बरोबर 25. पुढे 5 गुणिले 6 बरोबर 30. 5 गुणिले 7 बरोबर 35. 5 गुणिले 8 बरोबर 40. 5 गुणिले 9 बरोबर 45. 5 गुणिले 10 बरोबर 50. ओके, पहिलं काम करायचं हा जो 2 अंकी नंबर आहे 53, पहिल्यांदा 5चा पाढा सेपरेट लिहा. आता मी 3चा पाढा लिहितोय बघा. आता 3चा पाढा लिहितो डायरेक्ट. आता मी पाढा लिहितो 3चा. 3 गुणिले 1 किंवा 3 एक्के 3 हे तुम्हाला माहित आहे. 3 एक्के 3 बरोबर आहे. पुढे 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाची 15. मध्ये असा गॅप ठेवायचा बरं का, गॅप ठेवायचा मध्ये. 3 पाची 15, 3 सक 18, 3 सता 21, 3 आठ 24, 3 नवे 27, 3 दहा 30. ओके, आता आपण 53चा पाढा इकडे लिहूया. बघा आता 5 आणि 3 आहे तसा नंबर मेन्शन करायचा. म्हणजे 53 गुणिले 1 53. ठीक आहे, आता पुढे बघा 53 गुणिले 2 म्हणजे हा नंबर भेटणार 10. आहे तसा मी नंबर घेतो 10 आणि हा 6 नंबर आहे तसा घ्यायचा. बघा 53 गुणिले 2 किती गुणाकार आला? 106. पुढचा नंबर बघूया 53 गुणिले 3 15 नंबर पहिल्यांदा लिहितो मी. हा नंबर लिहिला बघा. पुढे हा 9 नंबर आहे तसं लिहितो. पुढे आता इथून बघा बदल आहे, मेन इथून खेळ आहे सगळा. इथून व्यवस्थित अंडरस्टँडिंग करून घ्यायचं आहे. बघा 53चा आपण पाढा तयार करतोय. इथे 2 अंकी नंबर आहे, हा 2 अंकी नंबर आहे. बघा काय करायचं, तर
इथे जो बॉक्स आहे हा बॉक्स इथपर्यंत यायचा हा बॉक्स. ओके. आणि त्याचं ऍडिशन करायचं. 20 अधिक 1 ऍडिशन किती आलं 21. 20 अधिक 1 21. ओके. आणि आता पुढचा नंबर आहे तो आहे तसा 2 नंबर इथे लिहून टाका. 20 अधिक 1 21 हा पुढचा जो 2 नंबर आहे तो आहे तसा लिहूया. बघा आता पुढे इथे पण बॉक्स जो आहे तो या पण बॉक्स मध्ये बघा हे 3 नंबर घ्यायचे आणि 3 नंबरचं काय करायचं ऍडिशन करायचं. म्हणजे 25 अधिक 1 किती 25 अधिक 1 यांची बेरीज करायची बघा बरं का. यांची बेरीज करायची 25 अधिक 1 26 आणि हा नंबर आहे तसा पुढे मी मेन्शन केला 265. ओके. पुढे बघा आता 30 अधिक 1 यांची ऍडिशन करूया. बॉक्स मध्ये घेतो बघा 30 अधिक 1 ऍडिशन किती आली 31 आणि हा 8 नंबर आहे तसा पुढे लिहायचा. ओके. पुढे जाऊया 35 अधिक 2 35 अधिक 2 किती 37 37 आणि हा जो नंबर आहे 1 तो आहे तसा इथे 371. ओके. पुढे जाऊया बघा 40 अधिक 2 40 अधिक 2 42 आणि हा 4 नंबर आहे तसा गेला 424. पुढे 45 अधिक 2 बॉक्स करा 45 अधिक 2 किती 47 आणि पुढचा हा 7 नंबर आहे तसा लिहूया. पुढे 50 अधिक 3 बघा किती नंबर भेटतोय 50 अधिक 3 53 आणि हा 0 आहे. बघा ह्या अशा आयडियाच वापरायच्या आहेत. ह्या अशा आयडियाच वापरून तुम्ही कोणताही पाढा तयार करू शकता. फक्त अंडरस्टँडिंग लेवल महत्वाची आहे. आता मी 53चा पाढा तयार केला. आता आपण बघा आता विद्यार्थी मित्रांनो आता आपण 53चा पाढा बघितला. आता मी पुढचा मोठा नंबर घेतोया. हा पाढा जो आहे तो 75चा पाढा आपण तयार करूया. 75 बघा मगाशी मेथड वापरायची. पहिल्यांदा काय करायचं 7चा पाढा लिहायचा त्याच्यानंतर 5चा पाढा लिहायचा. बघा 7चा पाढा मी लिहितो होता 7 एके 7. ओके. 7 एके 7. पुढे 7 दुनी 14 7 दुनी 14. पुढे 7 त्रिक 21 7 चोक 28 7 पंचे 35 7 सक 42 7 7 49 7 8 56 7 9 63 7 10 70. 7चा पाढा लिहिला. आता बघा 5चा पाढा लिहितो 5 एक्के 5 समोरासमोर मांडणी करायची. अजिबात चुका करायच्या नाही. 5 दुनी 10 5 त्रिक 15 5 चौक 20 5 5 25 5 सक 30 5 7 35 5 8 40 5 9 45 आणि 5 गुणिले 10 50. ओके. तर हा पाढा आपण असं तयार केला. आता आपल्याला 75चा जो पाढा आहे तो इथे मेन्शन करायचा. ठीक आहे. 75 गुणिले 1 75च येणार आहे बघा. हा नंबर बघा 7 आणि 5 आहे तसा मी नंबर इथे घेतला 75. पुढे आता इथे 2 अंकी नंबर आहे. हा 2 अंकी नंबर आहे. मगाची मेथड वापरायची. मध्ये प्लस साइन घ्यायचं. हा 2 अंकी नंबर आणि हा 1 अंकी नंबर यांचं काय करायचं आपल्याला ऍडिशन करायचं. बघा
14 अधिक 1 किती 15 आणि हा पुढचा 0 आहे तसा लिहून टाकायचा 75 दुनी 150 ठीक आहे पुढे जाऊया इथे मध्ये प्लस सांगितलं 3 अंकी संख्येचा ऍडिशन करायचं आपल्याला म्हणजे 21 अधिक 1 21 अधिक 1 बरोबर 22 आणि पुढचा नंबर 5 आहे तसा लिहिला 225 बघा पुढे जाऊया 28 अधिक 2 30 28 अधिक 2 30 आणि हा पुढचा 0 आहे तसा मेन्शन करूया पुढे 35 अधिक 2 35 अधिक 2 37 आणि पुढचा 5 नंबर आहे तसा घेऊया 375 पुढे बघा आता 42 अधिक 3 45 आणि हा पुढचा 0 नंबर आहे तसा घेतला मी पुढे 49 अधिक 3 52 आणि हा पुढचा 5 नंबर आहे तसा घेऊया पुढे 56 अधिक 4 60 आहे तसं 60 लिहिल्याने बघा त्याच्यानंतर हा 0 नंबर आहे तसा त्याचा पुढे 63 अधिक 4 63 अधिक 4 67 हा 5 नंबर आहे तसा लिहितो मी पुढे 70 अधिक 5 75 75 आणि हा 0 नंबर आहे तसा लिहितो बघा हा 75चा पाढा तयार झाला यामध्ये कुठेही चुका घडणार नाहीत फक्त अंडरस्टँडिंग लेवल हायर ठेवा तर हा 75चा पाढा आहे मगाशी आपण 53चा पाढा बघितला असे तुम्ही वेगवेगळे पाढे तुम्ही ह्या मेथडने तयार करू शकता काही अडचण येणार नाही तर या टाईपचे व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा थँक्यू फॉर वॉचिंग